राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल के करीबी सहयोगी राजेंद्र जैन के राज्यसभा सदस्य के रूप में निर्विरोध निर्वाचित होने के बाद गोंदिया में उनका जोरदार स्वागत किया गया। शहर पहुंचने पर राजेंद्र जैन सबसे पहले सांसद प्रफुल्ल पटेल के निवास पहुंचे, जहां उन्होंने प्रफुल्ल पटेल के पिता स्वर्गीय मनोहर भाई पटेल की प्रतिमा के समक्ष दीप प्रज्वलित कर माल्यार्पण किया और श्रद्धांजलि अर्पित की। इसके बाद पार्टी कार्यकर्ता और समर्थकों ने उनका भव्य अभिनंदन किया। स्वागत कार्यक्रम के दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे और उन्होंने जैन का गर्मजोशी से स्वागत किया। इस अवसर पर प्रतिक्रिया देते हुए राजेंद्र जैन ने कहा कि उन्होंने कभी किसी पद की अपेक्षा नहीं की थी, लेकिन पार्टी नेतृत्व में ये उन्हें जिम्मेदारी देकर उनके साथ न्याय किया है। उन्होंने इसके लिए पार्टी नेतृत्व और कार्यकर्ताओं का आभार भी व्यक्त किया। पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनित्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचा सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप काही तमाशा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा अजितदादा आदरणीय अजितदादाचे स्वप्न आहे। आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्या बरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार।